तर भावांनो, स्वागत आहे तुमचं SP ग्राफिक्स डिझायनरमध्ये. आणि ह्यामध्ये आपण बघणार आहे कॅपकट प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करायचा. तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा लागणार आहे टॅम्प मेल हे ॲप आपल्याला लागणार आहे. हे ॲप आपण डाउनलोड करून घ्या, प्ले स्टोअरला मिळून जाईल तुम्हाला, किंवा मी टेलिग्राम चॅनलला पण ह्याची लिंक टाकलेली आहे. सगळ्या ॲपची लिंक टाकली मी टेलिग्रामला. त्यानंतर आपल्याला प्रोटॉन VPN पण लागणार आहे, ते पण आपल्याला प्ले स्टोअरमध्ये मिळून जाईल, तिथून तुम्ही घेऊ शकता. नंतर आपल्याला गुगल लागणार आहे, ते पण तुमच्या मोबाईलमध्ये असेल किंवा कोणता पण ब्राउझरमध्ये तुम्ही हे केलं तरी चालेल. त्यानंतर आपल्याला लागणार आहे कॅपकट. हे 4 ॲप आपल्याला लागणार आहेत. तर सगळ्यात पहिला आपल्याला प्रोटॉन VPN आहे ना, ते VPN पहिला आपल्याला कनेक्ट करून घ्यायचं आहे. इथं बघू शकता आपलं VPN कनेक्ट झालेलं आहे. इथून आपल्याला बॅक यायचं आहे. इथून बॅक आल्यानंतर आपल्याला टॅम्प मेलवरती क्लिक करून इथे एक आपल्याला आयडी ती कट करून घ्यायची आहे. इथे आपल्याला एक ईमेल भेटून जाईल. इथून तो ईमेल कॉपी करायचा आहे. इथून ते ईमेल कॉपी केल्यानंतर आता आपल्याला जायचं आहे गुगलवर. गुगलवरती आपल्याला सर्च करायचं आहे कॅपकट लॉगिन. कॅपकट लॉगिन साइन अपवरती केलं तरी पण चालेल. कॅपकट लॉगिनवरती असं सर्च मारायचं आहे आपल्याला. सर्च मारल्यानंतर पहिली जी वेबसाईट येईल त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर असं एक पेज येईल तुमच्यासमोर. इथून आपल्याला 3 डॉटचा ऑप्शन एक असेल, तिथं 3 डॉटच्या ऑप्शनवरती जाऊन डिस्टर्ब साईट ही चालू करायचं आहे, तरच इथून पुढची प्रोसेस होऊ शकते. इथं आपल्याला एंटर ईमेल म्हणून एक ऑप्शन आहे खाली, तर इथं आपल्याला हा ईमेल कॉपी करून घेतलेला आपल्याला इथं पेस्ट करायचं आणि कंटिन्यूच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. कंटिन्यूच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यावर तिथं तुम्हाला काहीतरी पासवर्ड आपल्याला क्रिएट करायचा आहे. तो तुम्ही काय पण टाकू शकताय, तो तुमच्या लक्षात राहील असं टाका. तुम्ही पासवर्ड टाकलेला आहे. इथं सिंग इनच्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्यासमोर असं एक पेज येईल. त्यानंतर असं पेज आल्यानंतर आपली इथं आयडी ओपन होऊन जाईल. कॅपकट इथून आपलं लॉग इन होऊन जाईल. इथून आपल्याला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आपल्याला पहिला टॅम्प मेलवरती परत जायचं आहे. टॅम्प मेलवरचा तो ईमेल आहे ना, तो आपल्याला इथून कॉपी करायचा आहे. टॅम्प मेलवर आल्यानंतर इथून आपल्याला हा ईमेल कॉपी करायचा आहे. कॉपी केल्यानंतर आपल्याला ओपन करायचं आहे कॅपकट. कॅपकट ओपन झाल्यानंतर आपल्याला मीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. मीच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यावर टॅप टू सिंग इन ह्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तिथून आपल्याला सिंग इन विथ ईमेल करायचं आहे. तो ईमेल इथं पेस्ट करून घ्यायचा आहे. आणि तर आपल्याला तो मगाशी जो पासवर्ड तुम्ही टाकला होता गुगलला, तो पासवर्ड आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे. आणि तो कंटिन्यूच्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघू शकता आपली इथं कॅपकटला नवीन आयडी इथं लॉग इन झालेली आहे. इथून लॉग इन झाल्यानंतर इथं सेटिंगचं एक ऑप्शन आहे, तिथं सेटिंगवरती जायचं आहे आपल्याला. इथं बिझनेस क्रिएटर मोड आहे, तो ऑन करायचा आहे. इथून आपल्याला बॅक यायचं आहे. एडिटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून मी तुम्हाला दाखवते सगळे इफेक्ट चालत आहेत का नाही. मला एका फोटोला मी इफेक्ट लावून दाखवते बघा. ते इफेक्ट बघू शकता. सगळे इफेक्ट आहेत, आपल्याला पाहिजे ते सगळे इफेक्ट मिळून जातील तुम्हाला. प्रो इफेक्ट पण इथे चालू झालेत सगळे. इथला एक इफेक्ट तुम्हाला मी प्रो इफेक्ट लावून दाखवते. हा इफेक्ट मी इथे लावला आहे बघा. बघू शकता तुम्ही, हा इफेक्ट चालू झाला आहे. इथून आपण हे एडिट शकतो, याची स्पीड वगैरे.
आणि एक्सपोर्टला पण काय प्रॉब्लेम नाही येणार. ॲनिमेशन पण चालू झाले सगळे. बघू शकता तुम्ही सगळे प्रो चालू आहेत. म्हणजे एक्सपोर्टला पण काय प्रॉब्लेम येणार नाही. व्हिडिओ सहज एक्सपोर्ट होऊन जाईल. व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल. तर ही ट्रिक तुम्ही करून बघा. 100% तुमचा प्रॉब्लेम हा सॉल्व्ह होणार. आपल्या टेलिग्राम चॅनलला, इंस्टाग्रामला फॉलो करा. टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला त्याच्यावरती टाकले जाईल. इथून पुढे कॅपकटला जो प्रॉब्लेम येईल तो मी लाईव्ह सॉल्व्ह करून तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि टेलिग्राम चॅनलला पण जॉईन व्हा. इंस्टाग्रामवरती पण आपला अकाउंट आहे, त्याला पण फॉलो करून घ्या. जर ही ट्रिक वापरून तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला तर तुम्ही मला इंस्टाला मेसेज करू शकता. तिथं मी तुम्हाला सांगेन.